ह्या जरांगे पाटलाच्या झुंडशाहीला बळी पडून आणि ह्या बिंडोक जरांगेला कळते काय तिसरी पास जरांगेला काय अक्कल आहे याला? सरकारला वेटीस धरायचं, हायकोर्टाला वेढा घालायचा, सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या जजेसच्या गाड्या अडवायच्या, तिथं हुल्लडबाजी करायची। राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काढलेल्या जी.आरच्या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे आणि धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात येतं। या ठिकाणी जर आपण पाहिले तर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांची प्रमुख मागणी काय आपण जाणून घेणार आहोत। ते सर्व बांधव आपल्यासोबत आहेत। मला सांगा, आज आंदोलन करताय, काय मागणी? आमची प्रमुख मागणी अशी आहे की मराठा समाजाला आमच्या 50% आरक्षणामध्ये कुठलंही आरक्षण देण्यात येऊ नये, शैक्षणिक आरक्षण देण्यात येऊ नये, सामाजिक आरक्षण देण्यात येऊ नये व त्यातली त्यात आणखी एक महत्त्वाचा त्यांचा जो आरक्षण घेण्याचा मेन मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय आरक्षण त्यांना हवं आहे। तर या ओबीसी समाजाच्या जे आरक्षण आहे त्या आरक्षण 27% आहे। तर या 27% आरक्षणामध्ये कुठल्याही याच्यात इतर समाजाला व मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची प्रमुख मागणी आहे। काल परवा महाराष्ट्र शासनाने जो जी.आर मराठा समाजासाठी काढलेला आहे, ज्याचा हेतू आहे की ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करण्याबाबतचा हेतू आहे, तर हा महाराष्ट्र शासनाने काढलेला जी.आर जो आहे तो त्वरित रद्द करावा। आम्ही अन्यथा त्याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी एक बाईट दिलेली आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की ह्याच्यामध्ये ओबीसीला कुठलाही धक्का लागत नाही। मग कसं बघता तुम्ही आज आंदोलन? धक्का लागत नाही म्हणतात हे खरं आहे, परंतु धक्का लागल्यासारखं संपूर्ण ओबीसींचं मत झालेलं आहे। जो जी.आर शिंदे कमिटीने काढलेला आहे त्या जी.आरमध्ये शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफमध्ये आम्हाला थोडा ओबीसी समाजाला धक्का लागतो, हे आमचा संभ्रम निर्माण झालेला आहे। राज्यभरात आता ओबीसी समाज आंदोलन करतोय, तुम्ही देखील आज आंदोलन करताय, काय प्रमुख मागणी आहे सरकारकडे? आमची एकच मागणी आहे की काल महाराष्ट्र शासनाने जो जी.आर काढला जरांगे पाटलाच्या दबावाखाली येऊन, झुंडशाहीच्या विरोधात, झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन, तर हा जी.आर रद्द करावा ही आमची प्रमुख सर्व ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी आहे। आणि सरकारला ह्याचा रोष सामोरे जावंच लागणार आहे। सरकार नेहमी म्हणतं की आमचा DNA ओबीसी आहे, पण या DNAच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे सरकारने। आणि ओबीसी हे शिकलेले आहेत ना, आमच्याकडे पण वकील आहेत, सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या, आमच्या वकिलांशी पण आम्ही चर्चा करतोय ना। आम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। आमची शंका आहे त्या जी.आर मध्ये हैदराबाद गॅझेट वर दाखवून खाली आमच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आमच्या ओबीसींचा घात करणारा सरसकट नाव कट करून त्याच्या ठिकाणी शब्द प्रयोग करून आमचं ओबीसी SC STचं आरक्षण संपवण्याचा घात सरकारने केलेला आहे। त्याच्यामुळे ते काहीही बोलले तरी आम्हाला लक्षात आलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। ऑलरेडी 58 लाख नोंदी घुसवून आमचा आरक्षणाचा घात तुम्ही केलेलाच आहे ना। त्या नोंदी कुठे रद्द झाल्या? त्या नोंदी रद्द झाल्या का? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं ना की त्या नोंदी रद्द केल्या का? आता दुसऱ्या कुठल्या नोंदी काही नसताना सुद्धा तुम्ही त्यांना आरक्षण देताय? बघा, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बघा 600 पानाचं, त्याच्यामध्ये काय आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही आणि मराठे हे कुणबी वेगळे आहेत हे सांगून सुद्धा जयश्री पाटीलचं तुम्ही हे बघा ना याचिका, त्याच्यामध्ये बघा की वारंवार सरकारने हे बघितलं नाही, संविधान विरोधी जाऊन सरकारने घटनाबाह्य जाऊन ह्या जरांगे पाटलाच्या झुंडशाहीला बळी पडून आणि ह्या बिंडोक जरांगेला कळते काय तिसरी पास जरांगेला काय अक्कल आहे याला? सरकारला वेटीस धरायचं, हायकोर्टाला वेढा घालायचा, सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या जजेसच्या गाड्या अडवायच्या, तिथं हुल्लडबाजी करायची। मुख्यमंत्र्याच्या सरकारने 100% दबावपोटी केले, कारण त्यांना वाटलं ओबीसी आमचा DNA म्हणून फसवू आम्ही ओबीसींना, पण तसं नाहीये। आता हे सरकारच्या विरोधातच हे आता बघा ते हे ओबीसीच गेलेले आहेत, सरकारला हे खूप महागात पडणार आहे। एकीकडे उपसमिती देखील नेमलेली आहे, बावनकुळेंना अध्यक्ष केलेले ओबीसीसाठी, तरी देखील आज काय प्रमुख मागणी असणार? हे बावनकुळे असतील, हे पडळकर असतील, हे सगळे या सरकारचे सगळे चमचे कंपनी आहे आणि ह्या लोकांनी कसलाही विरोध केला नाही जी.आर काढताना। आणि ह्याचा आता सगळ्यात महत्त्वाचं आहे भाजप सरकारचं, भाजप आणि ही जी युती सरकार आहे यांचा उद्देशच एक आहे की राजकीय आरक्षण फक्त आणायचं यांना आता बाकी काही काही ठेवलेलं नाही। ज्या दिवशी शिंदे समिती नेमली एकनाथ शिंदेच्या काळामध्ये त्या दिवशीपासून जे आजपर्यंत त्यांनी एवढे मोठे कुणबीचे प्रमाणपत्र वाटप केलेत, त्यामुळे ओबीसीचं आरक्षण हे संपलेलं आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा। म्हणून इथून पुढेही ओबीसी त्यांना वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या ह्याच्यानं दाखवतील। आणि जे आमदार खासदार जे जरांगे साहेबांना जे भेटायला गेले होते महाराष्ट्रातले, अगर असले स्थानिक जे असतील त्या लोकांनी त्यांची राजकीय भूमिका विश्लेषण करावी। त्यांना 10% आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे, ते आम्हाला मान्य आहे, त्यांचं चालू आहे त्याच्यामधून, पण इथून ते आता त्यांना राहिले काय फक्त राजकीय आरक्षण त्यांना याच्यातून पाहिजे काय हे पण घिसकाटून घ्यायचं का ओबीसीकडून, ही त्यांच्याकडून तुम्ही विचारावं अशी आमची विनंती आहे तुम्हाला। काय भूमिका असणार आहे पुढच्या? या राजकीय आरक्षणाचा जो आता जे आपलं ओबीसीचा जो जी.आर काढला आहे, हा जी.आर जर यांनी रद्द नाही केला तर याच्या पुढचं आंदोलन आमचं हे वेगळ्या पद्धतीचं असेल। आणि या आज आम्ही गावखेडेमध्ये जाऊन याचं पूर्ण आम्ही प्रचार करून पूर्ण जिल्हाभरात एक मोठं आंदोलन खडक करू आम्ही, जर जी.आर हा रद्द नाही झाला तर।
की आपण जर पाहिले तर अगदी जो जी आर सरकारच्या वतीनं देण्यात आलेला आहे तो रद्द करावा या मागणीसाठी एकीकडे ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि जर आपण पाहिलं तर आगामी काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा देखील इशारा ओबीसी समाजाच्या वतीनं